नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि या महिला दिनी आपण महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। आपल्या शिरूरमध्ये देखील आज आपण एक ॲज अ गेस्ट म्हणून आकांक्षा शिंदे मॅडम यांना बोलवलेलं आहे। मुंबईमध्ये त्या मेकअप आर्टिस्ट आहेत आणि हजारो मुलींचं करिअर घडवण्यामध्ये देखील त्यांचा सहभाग आहे। मेकअप आर्टिस्ट अँड हेअर स्टायलिस्ट इन ठाणे आणि अवॉर्ड गोज टू आकांक्षा मेकओव्हर्स ओनर अँड फाउंडर इज आकांक्षा शिंदे फ्रॉम ठाणे। माई भुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती माई भुकाटा। तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या शिरूरकरांसोबत बोलण्याची संधी मिळते, तर त्यासाठी खूप छान वाटतं। तर मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तुमच्या करिअर विषयी थोडीशी माहिती सांगा। ओके, सो मी डिप्लोमा केलाय केमिकल इंजिनिअरिंग मधनं। मी इंजिनियर आहे, बट मला पहिल्यापासूनच आर्ट फील्डमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता, त्यामुळे मी माझं जे फील्ड आहे ते चेंज केलं आणि त्याच्यानंतर आय हॅव डन माय इंटरनॅशनल डिप्लोमा इन हेअर्स अँड मेकअप। तर ॲज अ मेकअप आर्टिस्ट ह्या क्षेत्राची सध्या मार्केटमध्ये किती डिमांड आहे? तर ऍक्च्युली मेकअप आर्टिस्ट बद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही, बिकॉज सध्याच्या लेवलला मेकअप इंडस्ट्री खूप ग्रोईंग आणि फास्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे। कारण खूप लोक तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील की ते मेकअप आर्टिस्ट बनतायत, हेअर आर्टिस्ट बनतायत। तर सध्याच्या लेवलला, सध्याच्या टायमाला मेकअप ही खूप फास्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे आणि ती खूप फास्ट ग्रोईंग फील्ड सुद्धा आहे। येस, तर मित्रांनो, ताईंसोबत बोलत असताना मी त्यांना म्हटलंही होतं की जसं मुंबईमध्ये तुम्ही आपला प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवताय, तसंच काहीतरी आपल्या शिरूर भागामध्ये किंवा शिरूर परिसरामध्ये करता येईल का? तर त्या संदर्भात आपण आज मॅडमशी चर्चा देखील केलेली आहे, त्याबद्दल मॅडम आपल्याला आज माहिती सांगतील। नक्कीच, जसं सरांनी ह्याच्या आधीही खूप वेळा असं आमचं बोलणं झालं होतं याबद्दल। सरांच्या स्पेशल रिक्वेस्टवर आम्ही लॉन्च करतोय आमचा इंटरनॅशनल डिप्लोमा इन मेकअप अँड हेअर, जो इंटरनॅशनल डिप्लोमा आहे 3 मंथचा। स्पेशली शिरूरमध्ये खूप सारे लोक आहेत ज्यांना मेकअप, आर्ट, हेअर शिकायची इच्छा आहे, बट त्यांना इंटरनॅशनल किंवा चांगलं एज्युकेशन घेण्यासाठी त्यांना नेहमी मुंबई, पुणे अशा ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागतं आणि डेली अपडाऊन करणं किंवा तिथे जाऊन 1-2 महिन्यांचा कोर्स करणं हे सगळेजण अफोर्ड नाही करू शकत। तर त्यामुळे आम्ही शिरूरमध्ये घेऊन आलो आहोत आमचा इंटरनॅशनल डिप्लोमा, जो 3 महिन्यांचा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मेकअप, हेअर, साडी ड्रॅपिंग हे तर शिकवणारच आहे, बिकॉज हे तर सगळे मेकअप आर्टिस्ट शिकवतात, सगळ्या कोर्सेसमध्ये आहेत। बट तुम्ही मेकअप आर्टिस्ट बनल्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस मार्केटमध्ये कसा शो करताय, तुम्ही ॲज अ मेकअप आर्टिस्ट स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये कसं प्रेझेंट करतात, हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे। तर आम्ही जो कोर्स आहे, आम्ही जो कोर्स डिझाईन केलाय, त्याच्यामध्ये मेकअप, हेअर, साडी ड्रॅपिंग सोबतच तुम्हाला सोशल मीडियाचं नॉलेज, तुम्ही जर बिझनेस करताय तो जर सोशल मीडियावर तुम्हाला व्यवस्थित जर शोच नाही करता आला, प्रेझेंटच करता नाही आला, तर तो बिझनेस रन करणं या कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये खूप डिफिकल्ट आहे। सो सोशल मीडिया तुम्हाला मॅनेज करणं म्हणजे 0 पासून ते कसं मॅनेज करायचं ते सगळं आम्ही ह्याच्यामध्ये शिकवणार आहे। आता बिईंग अ मेकअप आर्टिस्ट फक्त तुम्ही मेकअप करताय ते फक्त इनफ नाही, तुम्हाला फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी याचं पण बेसिक नॉलेज असलंच पाहिजे। सो याचं सुद्धा नॉलेज तुम्हाला देण्यात येणार आहोत आणि बिईंग अ मेकअप आर्टिस्ट तुम्हाला खूप जास्त चांगलं राहता आलं पाहिजे, बिकॉज तुमचं राहणं हे तुमच्या ब्रँडची, तुमच्या बिझनेसची आयडेंटिटी आहे। तर तुमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे कसं राहिलं पाहिजे, कसा ॲज अ मेकअप आर्टिस्ट तुम्ही सेल्फ मेकअप कसा केला पाहिजे, जर क्लायंटशी तुम्ही बोलताय, आता तुम्ही मेकअप आर्टिस्ट बनून कंप्लीट कोर्स करून जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा क्लायंटशी कसं बोलायचं, क्लायंटला कसं हँडल करायचं, किंवा तुम्ही पुढे जाऊन एखादी अकॅडमी ओपन कराल तर ती ओपन करताना काय गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे टोटली बिझनेसचं जे नॉलेज आहे ते सगळं या कोर्सेसमध्ये आम्ही इन्क्लूड केलेलं आहे। कारण कोर्स केल्यानंतर सगळं संपलं असं नाही होत, तिथून ॲक्च्युली जर्नी स्टार्ट होते। तर ॲज अ बिगिनर ज्यांना काहीच मेकअप आर्टिस्ट या फील्डमधलं काही माहिती नाही, तर स्टार्टिंगच्या लोकांना जे बिगिनर आहेत त्यांना
एक सक्सेसफुल कसं ते बिझनेस वुमन बनू शकतात, तर ह्याचा कम्प्लीट पॅकेज आम्ही या कोर्समध्ये डिझाईन केलेला आहे. मॅडम, आता ग्रामीण भागातील ज्या काही मुली आहेत आपल्या, तर ह्यांना बेसिक पासून सगळं शिकवावं लागणार आहे, कारण बऱ्याच मुलींना याबद्दल जास्त माहिती नसते. तर ह्याच्यामध्ये कशा लेवल असतात आणि कुठून आपण याची नेमकी सुरुवात करता? बेसिकली आम्ही जो हा कोर्स डिझाईन केलाय तो स्पेशली बिगिनर साठीच केलेला आहे, म्हणजे ज्यांना आवड आहे बट त्यांना मेकअप मधलं काहीही माहिती नाही, Yes. तर त्या स्टुडंटसाठी, त्या लोकांसाठीच हा कोर्स डिझाईन केलेला आहे. म्हणजे तुम्हाला मेकअप मधलं काहीही माहिती नसेल तरी तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजे अगदी आम्ही 1-on-1 त्यांना शिकवणार. म्हणजे आम्ही एक स्टुडंटला जाऊन लिटरली ब्रश पकडण्यापासून ते सगळ्या एंड पर्यंत हे स्वतः आम्ही पर्सनली शिकवणार. म्हणजे तुम्हाला ह्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही की आता आम्ही फीज भरली, आता आम्हाला येत नाहीये, आम्हाला ह्यातलं काही नॉलेज नाहीये, तर आम्ही कसं घेणार. तर ह्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, बिकॉज बिगिनर्स लोकांसाठीच आम्ही हा कोर्स जो आहे तो डिझाईन केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप स्टेजेस आहे, बिगिनर आहे, ऍडव्हान्स आहे, इंटरनॅशनल आहे. तर ह्या सगळे स्टेजेस जे आहेत ते त्या अकॉर्डिंग तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. तर मॅडम, आता हे जे काही तुमचा कोर्स आहे हा केल्यानंतर खरंच फिनान्शियली लोक, मुली ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होऊ शकतील? नक्कीच नक्कीच. हा जो कोर्स आहे तर ऍक्च्युली ही फील्डच अशी आहे की तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट ह्याच्यामध्ये होताच. बिकॉज असं नाही की तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट बनताय तर तुम्ही फक्त एका स्ट्रीम मध्येच काम करू शकता. तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट बनताय तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर करू शकता. तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर काम करू शकता, जसं मी ॲज अ फ्रीलान्सर मेकअप आर्टिस्ट काम करते. इट्स बीन 5 years आणि माझी जर्नी खूप चांगली चालली आहे. सो तुम्ही फ्रीलान्सर मेकअप आर्टिस्ट काम करू शकता. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून करू शकता. सध्या इन्फ्लुएन्सर, मेकअप इन्फ्लुएन्सर ही जी फील्ड आहे ती सुद्धा खूप फास्ट ग्रोईंग आहे आणि खूप मुलींनी, इव्हन मुलांनीही त्याच्यामध्ये खूप जास्त करिअर केलेलं आहे. ब्रायडल मेकअप आर्टिस्ट बनवू शकता, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट बनवू शकतात. तर ह्याच्या खूप साऱ्या स्ट्रीम्स आहेत. तुम्ही स्वतः एज्युकेटर बनवू शकता, तुम्ही स्वतः क्लासेस घेऊ शकता, तुम्ही इंस्टाग्रामवर, युट्यूबवर स्वतःच्या व्हिडिओज बनवून तिथून अर्न करू शकता. तर असं नाहीये की तुम्ही एक कोर्स करतायत बट त्या कोर्समधनं इन्कम भेटण्याचे खूप सारे वेज आहेत. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जाऊ शकता. अकॉर्डिंग तुमच्या किती कॅलिबर आहे, तुमची काय आवड आहे, त्यानुसार तुम्ही जाऊ शकता त्या फील्डमध्ये. मॅडम, जनरली हे कोर्सेस जे आहेत, मेकअप आर्टिस्ट असेल किंवा इतर असेल, ते साधारणपणे 1 महिना किंवा 45 दिवस अशा पद्धतीचे असतात. तुमचा कोर्स मात्र 3 महिन्याचा आहे. तर याच्यामध्ये काय सांगाल याविषयी तुम्ही? ऍक्च्युली त्याच्यामागे खूप मोठं रिझन आहे. बिकॉज मी पण जेव्हा कोर्स केला होता तेव्हाही त्याचा एवढा टाइम पिरियड नव्हता. तर तेव्हा मी जेव्हा स्टुडंट होती तेव्हा शिकताना मी ऑब्झर्व केलं की 45 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये एवढा मोठं पोर्शन शिकवून तर होतं बट त्याची ना प्रॉपर प्रॅक्टिस नाही होत. सो तेव्हा मी ठरवलं होतं की मी जेव्हाही क्लास चालू करेल, माझी अकॅडमी चालू करेल, तेव्हा मी त्याचा टाइम पिरियड असा ठेवेल की येणारा जो स्टुडंट आहे, ज्याला काही येत नसेल तरी त्याची त्या 3 महिन्यामध्ये एवढी जास्त प्रॅक्टिस होईल की तो जेव्हा अकॅडमीच्या बाहेर जाईल सर्टिफाईड होऊन, तेव्हा तो तेवढा कॅपेबल असेल की त्याला कोणता प्रॉब्लेम नाही येणार. तेव्हा हे जे 3 महिने असणार आहे ह्याच्यामध्ये आम्ही त्यांची सगळी प्रॅक्टिस करून घेणार. त्यांना सोशल मीडिया वाईज, त्यांच्या पर्सनॅलिटी वाईज तेवढं आम्ही त्यांना ट्रेन करून घेणार. किंवा 3 महिने हे इनफ आहेत प्रॅक्टिससाठी. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की 1 महिन्यामध्ये किंवा 45 दिवसांमध्ये पोर्शन कव्हर तो होतो बट स्टुडंट्स लोकांची तेवढी प्रॅक्टिस नाही होत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स ना बूस्ट नाही होत. कॉन्फिडन्स तेवढा येत नाही स्टुडंट्सला की ते जाऊन क्लायंट्स घेऊ शकतील किंवा काय. तर आय थिंक की 3 महिने हे इनफ आहेत माझ्या स्टुडंटसाठी. म्हणजे मी माझी गॅरंटी घेऊ शकते की माझ्याकडे येणारा जो स्टुडंट आहे तो 3 महिन्यामध्ये इतका कॉन्फिडंट होईल, इतका ट्रेन होईल की तो सर्टिफिकेशन झाल्यानंतर तो नक्कीच स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. येस. आणि मॅडम, आता जनरली अशा कोर्सेससाठी पुणे, मुंबई या ठिकाणी भरमसाठ फी आकारली जाते. पण आपले जे सबस्क्रायबर्स आहेत, आपलं जे पब्लिक आहे ते साधारणपणे ग्रामीण भागामध्ये येतात. तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे अशी काही सोय आहे की जेणेकरून ते ह्या कोर्समध्ये पार्टिसिपेट इझिली करू शकतात? नक्कीच. ऍक्च्युली बेसिक टू इंटरनॅशनल हा कोर्स आहे. बट तुम्ही जर इन्क्वायरी केली असेल, तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की मुंबई, पुणे इंटरनॅशनल कोर्सेसची खूप जास्त फी असते, टाइम पिरियड खूप कमी असतो. बट नक्की शिरूरकरांसाठी
हा जो कोर्स आम्ही डिझाईन केला आहे तो अशाच अमाऊंटमध्ये केलेला आहे की जेणेकरून इच अँड एव्हरी पर्सन तो अफोर्ड करू शकेल. आणि ह्याची जास्त माहितीसाठी तुम्ही माझ्या अकॅडमीमध्ये येऊ शकता, तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. नक्कीच त्यासाठी तुम्हाला इन्स्टॉलमेंट सुविधा सुद्धा अवेलेबल आहे की तुम्ही एकसाथ जर फी भरू नाही शकत तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता. आणि नक्कीच ही अशी इंटरनॅशनल आमचा जो डिप्लोमा कोर्स आहे तो नक्कीच अशा अमाऊंटमध्ये आहे की प्रत्येक जे विद्यार्थी आहे तो अफोर्ड करू शकतो. मॅडम 8 मार्च आता जवळ येते, तर त्या दृष्टिकोनातून आमच्या महिला भगिनींसाठी आपण एखादी ऑफर ठेवायला पाहिजे. हो, नक्कीच नक्कीच. 8 तारखेला जितकेही लोक ऍडमिशन घेतील, रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी नक्कीच ऑफर आहे आणि ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या अकॅडमीला व्हिजिट करावी लागेल. आमची जी डिप्लोमा बॅच आहे ती लिमिटेड साईज बॅच आहे, ज्याच्यामध्ये आम्ही खूप लिमिटेड स्टुडंट्स घेणार आहोत. जर तुम्ही 8 मार्चला ऍडमिशन घेतलं तर त्याच्यावर तुम्हाला एक आकर्षक अशी ऑफर मिळेल ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. येस, निश्चितपणे जर आपण 8 मार्चला मॅडमच्या अकॅडमीवरती जर व्हिजिट केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी महिलांसाठी विशेष ऑफर असणार आहे. अकॅडमीचा पत्ता आहे शिरूरमधील बाबूराव नगर येथील हायवे सेंटरच्या बॅक साईडला आकांक्षा मेकओव्हर म्हणून स्टुडिओ आहे. तर या ठिकाणी जरूर एकदा व्हिजिट करा. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण आज आमच्या शिरूरकरांशी संवाद साधला त्याबद्दल. धन्यवाद. मला फक्त हे बोलायचंय की मी खूप जास्त म्हणजे खूप एंड पॉइंट पर्यंत नर्वस होती की काय होणार आहे, कसं होणार आहे. पण आता जो लुक बघते इट्स लाईक 100 आहे. 100च्या वर एवढी खूप सुंदर केलंय. जशी दिसते तशीच आहे, मी काही वेगळं केलंच नाहीये. आपल्यासारखं नाही किंवा काय नाही, एकदम सटल, एकदम नॅचरल लुक आहे. हेअरस्टाईल एकदम सही आहे. ड्रेपिंग मेकअप ऑन पॉइंट. कोणीही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो की हा हिलाच आपण सिलेक्ट करूया. सुंदर. थँक्यू. खूप सुंदर आहे.